भूतं महा मुण्डकोपनिषत् शान्तिमन्त्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृत्तश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। द्वितीयमुण्डके प्रथमखण्डः। तदेतत्सत्यं यथा सुदीप्तात् पावकात् विस्फुलिङ्गाः सहस्रशः प्रभवन्ते स्वरूपाः तथाक्षरात् विविधाः सोम्यभावा प्रजायन्ते तत्र चैवापि यन्ति। दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः स बाह्याभ्यन्तरो ह्यजः अप्राणो ह्यमनः शुभ्रो ह्यक्षरात् परतः परः एतस्माज्जायते प्राणो मनः सर्वेन्द्रियाणि च खं वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी अग्निर्मूर्धा चक्षुषीषु चन्द्रसूर्यौ दिशश्रोत्रे वाग्वृताश्च वेदाः वायुः प्राणो हृदयं विश्वस्य पद्भ्यां पृथिवी ह्येष सर्वभूतान्तरात्मा तस्मादग्निः समिधो यस्य सूर्यो सोमात् पर्जन्य ओषधयः पृथिव्याम् पुमान् रेतस्सिञ्चति योषितायां बह्वीः प्रजाः पुरुषात् सम्प्रसूताः तस्मादृचः सामयजोषि दीक्षा यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्यः तस्माच्च देवा बहुधा सम्प्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसि प्राणापानौ व्रीहयवौ तपश्च श्रद्धा सत्यं ब्रह्मचर्यं विधिश्च सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिदः सप्त होमा सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिताः सप्त सप्त अतः समुद्रा गिरयश्च सर्वेऽस्मात् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च सर्वा ओषधयो रसश्च येनैष भूतैस्तिष्ठते ह्यन्तरात्मा पुरुष एवेदं विश्वं कर्म तपो ब्रह्म परामृतम् एतद्यो वेद निहितं गुहायां सो विद्याग्रन्थिं विकिरतीह सौम्य इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमण्डके प्रथमः खण्डः।
द्वितीयमुण्डके द्वितीयखण्डः आविस्सन्निहितं गुहाचरन्नाम महत्पदमत्रैतत्समर्पितं तेजत्प्राणन्निमिषश्च यदेतज्जानथ तदसद्वरेण्यं परं विज्ञानाद्वरिष्ठं प्रजानाम् यदर्चिमदद्यणुभ्योऽणु च यस्मिल्लोका निहिता लोकिनश्च तदेतदक्षरम् ब्रह्म सप्राणस्तद्वाङ्मनः तदेतत्सत्यं तदमृतं तद्वेदद्धव्यं सौम्य विद्धि धनुर्गृहीत्वोपनिषदं महास्त्रं शरञ्जुपाशानिशितं सन्धयीत आयम्य तद्भावगतेन चेतसा लक्ष्यन्तदेवाक्षरं सौम्य विद्धि प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत्तन्मयो भवेत् यस्मिन् द्यौः पृथिवी चान्तरिक्षमोतं मनः सह प्राणैश्च सर्वैः तमेवैकं जानत आत्मानमन्या वाचो विमुञ्चथामृतस्यैष सेतुः अरा इव रतनाभौ संहता यत्र नाड्यः स एषोऽन्तश्चरते बहुधा जायमानः ओमित्येवं ध्यायत आत्मानं स्वस्ति वः पाराय तस्मै परस्तात् यः सर्वज्ञः सर्वविद्यस्यैष महिमा भुवि दिव्ये ब्रह्मपुरे ह्येष व्योम्न्यात्मा प्रतिष्ठितः मनोमयः प्राणशरीरनेता प्रतिष्ठितोऽन्येर्दयन् सन्निधाय तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा आनन्दरूपममृतं यत् विभाति विद्यते हृदयग्रन्थिश्चिद्यन्ते सर्वसंशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलम् तच्छुभ्रं ज्योतिषां तद्यदात्मविदो विदुः न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकम् नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ब्रह्मैवेदममृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात् ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठम् इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमुण्डके द्वितीयखण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काका आणि परम पूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन करते. परम आदरणीय सोनी काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताई यांना साष्टांग नमस्कार. आज आपण बरेच काळानंतर परत मुंडक उपनिषद ऐकतोय. आतापर्यंतचा जो आपला सगळा अभ्यास झाला तर एक जाणलं असता काय जाणलं असता
काय जाणायचंय? सगळं जाणल्यासारखं होईल असा प्रश्न शिष्याचा आहे. काय जाणलं म्हणजे सगळं जाणल्यासारखं होईल हा प्रश्न शिष्याने विचारल्याबरोबर श्री गुरु सांगतात आहे की 2 विद्या मला जाणायच्या आहेत, आणि एक अपराविद्या आणि एक पराविद्या. मग अपराविद्या का जाणायची? तर अपराविद्या ही जी आहे ही आम्हाला सोडून द्यायची आहे, त्याचा त्याग करायचा आहे. आणि पराविद्या याचा अभ्यास करून आम्हाला ब्रह्मस्वरूपापर्यंत जायचं आहे. म्हणून जी सोडून द्यायची आहे ती सुद्धा जाणल्याशिवाय आम्हाला टाकता येणार नाही. म्हणून 2 विद्या जाणायचा हे त्याचं उत्तर. आणि मग त्यानंतर एक जाणलं असता सगळं जाणल्यासारखं होईल. इथे या ठिकाणी श्री गुरु शिष्याला घेऊन जातात आणि ते एक जाणणं म्हणजे ब्रह्मतत्व जाणणं. त्या ब्रह्मतत्वाला एकदा जाणलं की मग सगळं जाणण्यासारखं होईल, दुसरं वेगळं काही जाणावं लागत नाही. आणि अशा पद्धतीने जर आम्ही मार्गक्रमण केलं, अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला, परिश्रम घेतले, तरच त्याचा उपयोग होतो. नाहीतर साध्य माहित नाही आणि साधना केली, परिश्रम केले, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून आम्हाला निश्चितपणे आमचं साध्य माहित पाहिजे आणि वाटचाल सुद्धा त्याच मार्गावरून होईल, तो भरकटणार नाही. इतकी निश्चिती आम्हाला आमच्या मार्गामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून आता श्रुती द्वितीय मुंडकामध्ये आम्हाला साधना सूचित करते. श्रुती आम्हाला 3ऱ्या मंत्रापासून एक साधना उपासना सूचित करते आहे. आणि त्यासाठी धनुष्य बाणाचा दृष्टांत देऊन आम्हाला त्या पद्धतीने कसं साधन करायचं ते सांगते आहे. की धनुष्यावर बाण चढवून लक्षवेध ज्याप्रमाणे केला जातो त्याचप्रमाणे साधकाने, शिष्याने आपल्या भेद करावा, म्हणजेच स्वरूप जाणावं. आतापर्यंत श्रुतीने आम्हाला परब्रह्माचं स्वरूप, सगुण, सविशेष, सोपाधिक, माया शब्बल ब्रह्म हे सांगितलंय अपराविद्येच्या माध्यमातून. आणि पराविद्येच्या माध्यमातून दिव्य मूर्त किंवा यत् तत् अदृश्यम अशा पद्धतीने निरुपाधिक ब्रह्माचं सुद्धा आम्हाला वर्णन करून सांगितलेले आहे. परंतु हा सगळा विचार मार्ग आहे. आजचं वक्तव्य फार काळजीपूर्वक ऐका, नाहीतर मग पुढचा उपासना कशासाठी आहे हे कळणार नाही. नुसतीच उपासना आहे, उपासना सांगितले एवढं कळेल. आतापर्यंत जो भाग झाला मुंडकामध्ये हा संपूर्ण विचार मार्ग सांगितलेला आहे. आणि हा विचार मार्ग जेव्हा आम्ही अवलंबतो त्यावेळेला असं वाटतं की आम्हाला सगळं समजलंय, आमच्या बुद्धीला सगळं पटलंय, प्रवचन ऐकताना सगळं समजतं. परंतु ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष विचार करायला लागतो, तो विचार जीवनामध्ये ज्यावेळेला त्या विचाराधिष्ठित आमचं जीवन आम्ही बसवायला जातो त्यावेळेला मात्र खूप गोंधळ होतो, काहीच समजत नाही. आणि मग अशा वेळेला श्रुती आमच्या मदतीला धावून आलेली आहे. आणि म्हणून त्यांनी श्रुतीनी ओंकार साधना सांगितलेली आहे. ह्या आमच्या विचार साध्यामध्ये विचार मार्ग साधकाला शक्य नाही, विचार असमर्थस्य असं आचार्य म्हणतात. विचार करायला आम्ही असमर्थ आहोत. आणि म्हणून मग त्या ठिकाणी उपासनेचा आधार घ्यावा लागतो. कारण म्हणून या ठिकाणी उपनिषदांचा विषय बदललेला आहे. 3ऱ्या मंत्रापासून हा विषय बदललेला आहे. श्रुती आम्हाला ओंकार साधना सांगते, या ठिकाणी प्रणवोपासना सांगते आहे. कारण या ओंकाराचा आधार घेऊन चित्ताचं समाधान होऊ शकेल. कारण आपल्या संपूर्ण त्याच्यामध्ये जर साधकाला साधनेमध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध जर कोणता असेल तर स्वतःचं मन हाच एक प्रतिबंध आहे. आणि हे मन जे आहे हे साधकाला साध्यापासून दूर नेतो, लक्षापासून दूर नेतो. आणि त्याचं कारण असं आहे, एक अहंकार हे कारण आहे आणि दुसरं म्हणजे राग द्वेष हे एक कारण आहे. आणि म्हणून अंतःकरणामधले रागद्वेष हे आम्हाला
आमच्या मार्गामध्ये प्रतिबंध निर्माण करतात. आणि म्हणून हे रागद्वेष अहंकार जोपर्यंत अंतःकरणातून निघून जात नाही तोपर्यंत चित्त हे शुद्ध होत नाही आणि सूक्ष्म बुद्धी होत नाही. म्हणून रागद्वेषाचा प्रभाव कमी करून अधिकाधिक ते सत्वगुण प्रदान करावे, त्यासाठी उपासना हे साधन आहे. हे तिसऱ्या मंत्रामध्ये श्रुती आम्हाला पटवून देते आहे. आणि म्हणून ही उपासना, प्रणव उपासना सातत्याने कशी करावी हा संपूर्ण भाग पुढच्या मंत्रामध्ये, चौथ्या मंत्रामध्ये पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे. मांडुक्यमध्ये तर प्रामुख्याने हाच विषय आहे, परंतु या उपनिषदामध्ये प्रणवोपासना काही प्रमाणामध्ये आम्हाला सांगितलेली आहे. ती यासाठी की ह्या उपासनेने आपल्याला आपले मन हे सुसंस्कृत करायचे आहे, म्हणजे तो संस्कार करून घ्यायचा आहे आणि सर्व बाह्य विषयांपासून निवृत्त करायचं आहे. ओंकार उपासना करत असताना माझं मन बाह्य विषयापासून निवृत्त झालं पाहिजे, फक्त ब्रह्माभिमुख असावं. ते फक्त ब्रह्माभिमुख करावं, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचीच वृत्ती निर्माण करावी आणि आपल्या लक्षावरच चित्त एकाग्र करावं. हे आम्हाला श्रुती या तिसऱ्या मंत्राच्या माध्यमातून वारंवार सांगते आहे. आणि म्हणून शास्त्र ऐकणं फार सोपं आहे, नुसते श्रवण करणं सोपं आहे, शाब्दिक ज्ञान होईल. परंतु आम्ही जसा जसा अभ्यास करायला लागू तसा तसा ही वाटचाल आम्हाला अत्यंत अवघड वाटायला लागते. याचं कारण आमचं मन हे प्रतिबंध निर्माण करतं आणि म्हणून अडथळे निर्माण करतं. आणि म्हणून या ठिकाणी श्रुती सांगते आहे की मनावर अभ्यास आणि वैराग्य यामुळे निग्रह करणे निश्चितपणे शक्य आहे. पण केव्हा शक्य आहे? मनाला मन निवृत्त करण्याचा अभ्यास करावा, त्यासाठी उपासना फार आवश्यक आहे. आणि म्हणून उपासना सुद्धा प्रणव उपासना आम्हाला सांगितलेली आहे की ते मग आपल्या लक्ष्याशी साध्याशी एकरूप होईल. आणि हाच दृष्टांत आम्हाला श्रुती या चौथ्या मंत्रामधून उपासना अगदी स्पष्ट सांगते आहे की आमच्या विचार मार्गामध्ये कशा पद्धतीने प्रतिबंध येतात हे आधी आचार्यांनी आम्हाला सांगितलेले आहे. आणि मग त्यानंतर आलेले जे प्रतिबंध आहे यावर उपासना कशा पद्धतीने करायची, प्रणवोपासना असा चौथा मंत्र आता या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन करत आहे. सुनील काका आपल्याला पुढचा भाग नीट समजून सांगते. त्या ठिकाणी थांबते. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे. तुम्ही आडवे दिसतात दादा, आडवे येतो. असं होय. हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आलं बरोबर? हो आता बरोबर. हो आता बरोबर आहे. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः,
सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली आता एकची आसमनी रहावे अखंड गुरुचरणी जीवे जीवत्व हरवणी तेची असावे सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो। आपल्या शुद्ध आणि शास्त्रीय पद्धतीने पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो। भगवत स्वरूप आपण सगळ्या श्रोत्यांना वंदन करतो। आजच्या विषयाला प्रारंभ करतो। तत्पूर्वी एक छोटीशी सूचना आणि मग शांतीपाठ। मोबाईल फॉर्मॅट करणं चालू आहे। नवीन मोबाईल घेतल्यामुळे ते फॉर्मॅट करणं चालू आहे आणि त्या नवीन पद्धती पुन्हा अंगवळणी पडायला काही थोडा वेळ लागणार आहे। तर श्रुती स्मृती स्वाध्याय मंचला लिंक गेलीच नाही। तर आता वेळेवर कसं करायचं असा प्रश्न निर्माण झाला। तर बाकी ग्रुप्सला लिंक गेली म्हणून थोडे दिवस श्रुती स्मृती स्वाध्याय मंचला लिंक येते का बघा अनाउन्समेंट वर। न आली तर आपापल्या ग्रुपला तुम्ही लिंकला जॉईन व्हा। थोडे दिवसात हे सुटून जाईल आणि पुन्हा पूर्ववत ठीक होईल। थोडं आम्ही त्याच्याशी ऍडजस्ट होईपर्यंतचा वेळ लागणार आहे। होईल आहे सगळं। सगळे मिळून शांती पाठाला प्रारंभ करूया। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम श्री गुरवे नमः। हरि ओम। काही जणांना श्रुती स्मृतीवर लिंक न आल्यामुळे जॉईन होता आलं नसेल त्यांना थोडं फोन करून कल्पना द्याल।
मी प्रयत्न केला काही लोकांना कळवण्याचा, आणि काहींना कळवण्यापूर्वी कळलं. नागपूरच्या डॉक्टर चिटणीसांना फोन करणार होतो, तेवढ्यात ते जॉईन झाले. त्यांचं जॉईन होणं महत्वाचं होतं. आपण मंत्राला प्रारंभ करूया. द्वितीय मुंडक, द्वितीय खंड आणि चौथा मंत्र. प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत्. प्रणव हेच धनुष्य आहे, म्हणजे ओंकार हेच धनुष्य आहे. आत्मा हा बाण आहे, ब्रह्म हे त्याचं लक्ष आहे, आणि सावध चित्ताने बाणाप्रमाणेच त्याचा वेध करावा. आपण अभ्यासाला प्रारंभ करतोय. ओंकार साधना सांगितली आहे, आणि सगुण ओंकार साधनेचं वर्णन आहे. निर्गुण ओंकार साधना मांडुक्योपनिषदात आहे. सगुण ओंकार साधना सोपी आहे का हो? त्याचं उत्तर आता आपल्याला कळणार आहे. तर निर्गुण त्याही पेक्षा काय होणार आहे? पण प्रतिमावली सोबत आहे, उपनिषद सोबत आहे, तर या सगळ्या गोष्टी शक्य आहे. पण त्यासाठी प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गरज आहे. नुसत्या प्रयत्नांची गरज नाही, प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गरज आहे. आम्ही 1 तास काढला म्हणजे सगळं काही झालं असं होणार नाही. उर्वरित 23 तास आम्हाला याच्यासाठी द्यावे लागतील, आपलं कुठलंही काम धंदा बंद न करता. महत्वाची गोष्ट आहे की हे सगळं चालू असताना सुद्धा याचं अनुसंधान करता येतं. आणि एकदा ती जमली सवय की जमत. मात्र पहिल्यांदा एकांतात यो विविक्त स्थानम सेवते, नारद भक्ती सूत्र सांगतं. आणि मग एकांते सुखम असतेतात, हा विविक्त स्थानम सेवतेचा परमोच्च बिंदू आहे. पहिल्यांदा ड्रायव्हिंग ग्राउंड मध्ये शिकावं लागतं. मध्ये कोणी माणूस येणार नाही याची काळजी घ्यावी लागते, कारण क्लच, ब्रेक, ऍक्सिलरेटर या 3चं संतुलन साधता साधता आणखीन समोर कोणी आला तर नवीनच काही होईल आणि पुन्हा आपल्या अंगलट येईल. या प्रेशरनी माणसाला, कुठल्याही व्यक्तीला एकदम गर्दीमध्ये गाडी चालवता येत नाही. तसं पहिल्यांदा याचं अप्लिकेशन सगळ्यांमध्ये करणं अवघड जाणार आहे. पण एक दिवस हे सगळं जमणार आहे, ज्याप्रमाणे कार ड्रायव्हिंग आपलं गर्दीमधून सुद्धा आपल्याला करता येतं आणि टेन्शनलेसली करता येतं. सावध तर राहावंच लागतं. सावधानता हटी तो दुर्घटना घटी, हे स्पष्ट आहे. म्हणून विषयाला प्रारंभ करतो आहे. ओंकाराचा आकार कसा आहे हो? सहजच धनुष्यासारखा आहे. तो परब्रह्माच्या गवसण्याकरता आलंबन म्हणून वापरायचा आहे. आता आलंबन म्हणजे काय? प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते. तिरंगा ध्वज, त्यावर अशोक चक्र, हा आसे तू हिमाचल, काश्मीर ते कन्याकुमारी या भारताचं आलंबन आहे. म्हणजे
तिरंगा पाहिल्यानंतर मी भारत मातेला वंदन करतो आहे. ओंकार पाहिल्यानंतर मी ब्रह्मस्वरूपाचं अनुसंधान करतो आहे. तिरंग्यामध्ये भारत मातेचं अनुसंधान आहे. नकाशा पाहिला, भारताचा नकाशा पाहिला, हा भारताचा नकाशा हा भारत देशाचं अनुसंधान आहे, आलंबन आहे. या आलंबनातून अनुसंधान साधता येतं. आणि नकाशा हा सुद्धा सर्टिफाईड असतो. एक दिवस आपल्या देशाचा नकाशा सुद्धा बदलू शकतो. जो आपला भाग दुसऱ्यांच्या ताब्यात आहे, बळजबरीने झालेला, तो आपल्या ताब्यात यायला फार वेळ लागणार नाही. वारे सुरू झाले. मग देशाचा नकाशा हा त्या देशाचं आलंबन ठरू शकतो. तसं ओंकार हा परब्रह्माचं आलंबन ठरू शकतो. आणि ब्रह्म तल्लक्ष मुच्यते. मग ओंकाराचा आकार कसा आहे? तर धनुष्यासारखा आहे. ओंकाराचा जो ओम आहे धनुष्यासारखा आहे. आणि त्यांनी परब्रह्माला काय करता येतं? लक्ष करता येतं. ब्रह्म तल्लक्ष मुच्यते. म्हणून काका सुंदर ओवी लिहितात आहे, ओंकार ब्रह्मत्वे भजावा ते तेणेसह हाती यावा. खूप जण ओंकाराचा ब्रह्मस्वरूपाचं लक्ष म्हणून अभ्यास न केल्यामुळे तो ओंकार वरवरच फळ देतो आणि ब्रह्मानंद त्यातून मिळत नाही. म्हणून ओंकार ब्रह्मत्वे भजावा. काका काय म्हणतात आहे, ओंकाराचं भजन हे ब्रह्मत्वे केलं पाहिजे. आता भजन म्हणजे पुन्हा ताळ मृदंग नव्हे. भजन म्हणजे पुन्हा सातत्याचं उच्चारण नव्हे. भजन म्हणजे ओंकाराची आठवणही नव्हे. भजन म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या विचारासह असलेला ओंकाराचा उच्चार. आणि अशा प्रकारे ब्रह्मविचारामध्ये गेल्यानंतर उच्चाराचं काम संपतं. आपण मुलाला आवाज देतो, आवाज दिल्यानंतर तो आलेला दिसत नाही, पण पुन्हा आवाज देण्यापूर्वी आपल्याला त्याची छाया दिसते आणि नंतर तोही दिसतो. तेव्हा आपण पुन्हा आवाज देतो का हो? नाही देस ना. तसा ओंकाराचं उच्चारण ही ओंकाराच्या स्वरूपाची छाया दिसल्यानंतर करण्याची गरज नाही. महावाक्याचा उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथे विचाराची केला पाहिजे साधके. सोहम हे महावाक्य आहे आणि ओम हा महावाक्याच्याच दर्जाचा अक्षर आहे. ओम हा शब्द नाही, ओम हे अक्षर आहे. आणि कसं अक्षर आहे? त्यात पद आहे, 3 पद आहेत मुख्यत्वे करून, तसे 5 आहेत. अ उ म, अर्धमातृका आणि बिंदू असे 5 पद आहेत. आता या सूक्ष्माच्या सूक्ष्मातीत व्हायचं असेल आणि बिंदू पर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर 4ही देहांच्या उपाधीचा निराश करावा लागतो. कोणते 4 देह आहेत? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. श्री गुरूंनी दिलेला देह याला महाकारण देह असं म्हणतात. मी गुरूंचा आहे केव्हा म्हणायचं? मी महाकारण देहामध्ये राहत असेल तर. स्थूल सूक्ष्म कारण देहामध्ये प्राणी पण राहतात. महाकारण देहामध्ये या 3 देहाच्या बाहेर जाऊन जर महाकारण देहामध्ये राहत असेल तर मग आम्हाला ओंकाराशी तादात्म्य साधता येतं, ऐक्य साधता येतं.
आणि या पद्धतीने ओंकाराचा अभ्यास करायचा आहे. आणखीन त्या अभ्यासाचे बारीक पैलू मी स्पष्ट करणार आहे आणि मला करायचे आहेत. कुठलीही घाई नाही आपल्याला उपनिषद पूर्ण करण्याची. ओंकार हे महान अस्त्र आहे. तो सांगितलं आहे, मागच्याच मंत्रात सांगितलं आहे. 3 नंबरचा मंत्र काय आहे तो बघा आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की ओंकार हे महान अस्त्र आहे असं त्याच्यातच म्हटलं आहे. धनुर्गृहीत्वा तोपनिषदम महास्त्रम. धनुर्गृहीत्वा तोपनिषदम महास्त्रम. हे महान अस्त्र आहे. ओंकार महान अस्त्र आहे. सगळ्या उपनिषदाचं सार ओंकार आहे. सर्व शास्त्राचं सार ओंकार आहे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन्. दोन्ही भगवद्गीतेने म्हटलेले ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम इति एकाक्षर ब्रह्म महानारायण उपनिषद आणि ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः भगवद्गीता. यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रह्म्योमिति तेत. एतत् आलंबनम श्रेष्ठम एतत् आलंबनम पराः कठोपनिषद. म्हणून अक्षर स्वरूप ब्रह्माचा जर भेद करायचा असेल तर धनुष्याप्रमाणे असणाऱ्या ओंकार साधनेचा उपयोग करावा लागतो. ओंकार उपासना आहे. ओंकार ही उपासना आहे. ओंकार ही साधना आहे. प्रणवाचा सातत्याने दीर्घकाळ अखंडपणे उपासना केली पाहिजे. प्रणवाचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे आणि तो जो अभ्यास आहे तो मल विक्षेप रहित असला पाहिजे. त्यातून मी चौथ्या देहामध्ये जाऊन स्थिर झालो पाहिजे. स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाच्या अतीत झालं पाहिजे. तसं जर मला करता आलं तर मग मी आत्माश्रयाला जातो आणि आत्म्याशी ऐक्य पावतो. ओंकार साधनेचा हा उद्देशच आहे. पण ओंकार हा विचार साधन आहे हे आमच्या लक्षात येण्याची गरज आहे. ओंकार ही उच्चार साधन नाही. ओंकार हे विचार साधन आहे. खूपदा काय होतं, सद्गुरू सांगतात पण शिष्य त्याचं गांभीर्याने चिंतन करत नाही. गुरु अनुग्रह देतात, गुरु उपदेश देतात, पण शिष्य त्या उपदेशाचं तंतोतंत पालन करत नाही. तो आपल्या मनाला जे कळलं आहे तसाच विचार करायला लागतो. आणि अशा पद्धतीने केलं की हे सगळं सेकंडरी होऊन जातं. साधना ही रुटीन होऊन जाते. हे साधकांना आपण साधना करतो असं वाटतं, पण हळूहळू त्या साधना आपल्याला जमायलाच लागली असं वाटायला लागतं. श्री गुरूंचा प्रत्यक्ष सहवास सुद्धा रुटीन होतो काही लोकांना, कारण त्यांना सारखा सारखा सहवास मिळतो. ते भाग्यवान आहेत ज्यांना थोडा कमी सहवास मिळतो आणि ते अति भाग्यवान आहेत की ज्यांना सारखा सारखा सहवास मिळतो पण त्या सहवासाचा त्यांना फायदा घेता येतो. एक साधक मला भेटले होते. म्हणाले आम्ही काकांशी इतकं बोलतो की आता काय बोलावं हे समजत नाही. अगदी म्हणजे झाडावरचे पक्षी दिसले तर त्याच्यावरही आम्ही बोलायला लागतो. इतके आम्ही अघळपघळ गप्पा करतो. आता आमच्या मनामध्ये ती भीड जी आहे ती निघून गेली काकांशी बोलण्याची.
असं कधीही होऊ नये, असं कधीही होता कामा नये. म्हणून साधक एकदा सीझन्ड झाला, साधकाला श्री गुरूंशी भेटणं हे जर रुटीन झालं, तर मग त्याची तल्लीनता निघून जाते आणि हळूहळू हळूहळू खरा सराव बाजूला पडतो आणि देह संगाचाच विचार राहतो. म्हणून श्री गुरूंच्या शब्दाला लाईटली घेता कामा नये. शास्त्राच्या शब्दांना अगदी वरवरच समजता कामा नये. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणोयती वेद, सदेह सच्चिदानंद का नो व्हावेगा. त्यांचा देह आनंद रूप आहे, सदरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. माझी जिज्ञासा असते, माझी तळबळ असते, पण एकदा त्या ओंकाराचा आम्ही काय करतो, आकार बघतो, त्याचं रूप बघतो आणि मग आम्ही रूपातीत गुणातीत ब्रह्माला लक्ष करत नाही, त्या रूपावर लक्ष देतो आणि स्वतःला हरवून बसतो. पण रूपातच हरवून बसतो, स्वरूपात हरवून बसत नाही. ओंकार हे स्वरूपासाठी असलेलं आलंबन आहे. खूप अडचणी असतात. जे साधना करतात त्यांनाच अडचणी येत असतात. जे करत नाही त्यांचं सगळं नीटच चालू असतं, कारण नीट चालू आहे म्हणण्याशिवाय पर्याय काय आहे. हा राजमार्ग आहे, राजविद्या राजगुह्यम, पवित्रम आणि इदम आणि उत्तम, सर्वोत्तम मार्ग आहे, सगळ्यात पवित्र मार्ग आहे. पण त्यासाठी मला माझं मन अनुकूल करून घ्यावं लागतं. साधना करायला आपल्या मनाची अनुकूलता करून घ्यायची असेल, तर त्या दृष्टीने असलेला प्रतिकूलता आम्हाला पहिल्यांदा बाजूला फेकून द्यावी लागते. म्हणजे काय, परमार्थ करतो आहे आणि सिनेमाला चल म्हणणारा मित्र आहे, हॉटेल्स मध्ये जेवायला चल म्हणणारा मित्र आहे, इकडे फिरूया तिकडे फिरूया म्हणून रजोगुणामध्ये जाणारा मित्र आहे. त्याच्या संगतीपासून जरा स्वतःला जपून ठेवायचं असतं. अलूफ सोबत राहायचं, पण त्याच्या संघामध्ये राहायचं नाही. अलूफ. मग आम्ही काय केलं पाहिजे हो, काय जबाबदारी आहे आमची, आणि त्या जबाबदारीमध्ये मुख्यत्वे करून जर काही सांगायचं असेल, गुरुवाक्य हे रुटीन होता कामा नये. आम्हाला हे कळतच असं वाटून लाईटली घेता कामा नये. कधी लाईटली घेऊ नये, कधी नाही. गुरूंकडून वदवून पण घेऊ नये. ते जे बोलतील ते माझ्यासाठी ब्रह्मवाक्य आहे, त्यांच्या तोंडी आपले वाक्य घालण्याचा प्रयत्न करू नये. काका मी प्रवचन करू का, वदवून घेणं झालंय, वदवून नाही घेऊ. त्यांनी साध्य प्राप्ती होत नाही. आम्हाला वाटतं आम्ही त्यांच्या सांगण्याच्या मार्गावर आहे, पण तो मार्ग आम्ही त्यांच्याकडून वदवून घेतला. आज काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि उद्या पण सांगणार. साधना करण्यामध्ये अडचणी ह्या येणारच. बिना अडचणीची कोणत्याच साधकाची साधना होऊ शकत नाही. आम्हालाच तेवढ्या अडचणी का, असा जो माणूस प्रश्न विचारतो त्याला खऱ्या अर्थाने साधनाच करायची नसते. काही लोकांना अडचणी सांगण्याचा काय होतं, हौस असते.
अडचणी सांगण्याची अत्यंत हौस असते, पण साधना करण्याची हौस नाही राहत. आणि म्हणून नेहमी लक्ष ठेवायचं की जरीही अडचणी आल्या तरीही साध्याशी एकनिष्ठता बिघडायला नको. होता पूर्ण प्रणवाभ्यासी आत्मातयाची आश्रयाशी जाई विना का सायासी एक रूपे. काका म्हणतात. जर मला हे समजून घेता आलं, जर मला हे जाणून घेता आलं, तर मग मी प्रतिबंधात्मक गोष्टींना लाडकावणार नाही, प्रतिष्ठा देणार नाही. साधना करायची आणि अडथळा येणार नाही असं सुतराम शक्यता नाही, येणारच. तुमच्या साधनेमध्ये व्यत्यय वेगवेगळ्या प्रकारचे येतात. एकाला दुसऱ्यासारखा व्यत्यय येत नाही, दुसऱ्याला तिसऱ्यासारखा व्यत्यय येत नाही, पण व्यत्यय आल्याशिवाय राहत नाही. आणि साध्याशी जर मी एकनिष्ठ असेल, माझ्या मनामध्ये तळमळ आणि व्याकुळता मी ध्येय प्राप्तीसाठी टिकवून ठेवली असेल, तर मला त्या व्यत्ययाचा सुद्धा अनुकूल वापर करून घेता येतो. आणि अथक प्रयत्नानंतर यशस्वी प्राप्त होते. त्यासाठी साध्याची तळमळ आणि साध्याचा ध्यास महत्वाचा असतो. तो आम्ही घेतो का, हा महत्वाचा प्रश्न असतो. कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये अडथळे येत नाही असं कधी होतच नाही. व्हिव्हियर डिचन, व्हिव्हियर रिचर्ड्स आणि रिचर्डसन वेस्ट इंडिजचा कॅप्टन होता. तो रिटायर्ड झाला तर म्हणाला आता मला फॅमिली लाईफ जगायला मिळेल. सचिन म्हणाला कौटुंबिक जीवनाकडे माझं दुर्लक्ष झालं होतं. साध्याशी एकनिष्ठता, साध्याशी एकनिष्ठता. आणि म्हणून हे लोक समोर जातात. आमची जर तशी एकनिष्ठता असेल तर आम्हालाही समोर जाण्याची कोणी रोखू शकत नाही. पण मला प्रतिबंधच येऊ नये असं ज्यांना वाटतं, त्यांची साधना कधीच होत नाही. म्हणून ध्येय प्राप्तीसाठी रात्रंदिवस वेळ व्हावं लागतं. परमार्थ नुसत्या परिश्रमाने प्राप्त नाही होत, तीर्थयात्रा करून प्राप्त नाही होत, उपवास करून प्राप्त नाही होत, व्रत वैकल्य करून प्राप्त होत नाही. ध्यास, ध्यास लागतो. आम्हाला अडचणी सांगण्याचा अत्यंत सराव आहे. असतातच असे लोक, आपल्याला भेटतात सुद्धा. त्याला तक्रारखोर माणूस म्हणतात. काय करावं, आमचं असं आहे, काय करावं, आमचं तसं आहे, काय करावं. काही सांगू नको. ज्याला खरंच सुधरायचं नसतं, ज्याला काहीही शिकायचं नसतं, त्याला छोटीशी गोष्ट सुद्धा मोठी प्रतिबंध होऊन जातो. छोट्याशा गोष्टी या सुद्धा त्याच्यासाठी समस्या होतात. आणि काही जणांना मोठ्या गोष्टी सुद्धा सुटका करून देतात. हे ते आहे आणि जसं आहे तसं आहे. परंतु याच्यातून जर सुधरायचं असेल तर जीवनामध्ये कितीही प्रतिबंध येऊत, जीवनामध्ये कितीही अडथळे येऊत, त्या प्रतिबंधाचा सुद्धा सदुपयोग करून घेता येतो. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा बाईल कर्कशा. माझ्याकडे खूप सावकार होते बरं का तुकोबा. श्रीमंतीतून गरिबीमध्ये आलेले आहे, लक्षात ठेवा. गरिबीतून श्रीमंती जाणं सोपं आहे,
मेहनतच लागते. पण श्रीमंतीतून दारिद्र्यामध्ये येण्या इतकं वाईट नाही. त्यांचे 2 मुलं उपासमारीने मेले आहेत. तुकोबांचे 2 मुलं उपासमारीने मेले आहेत, लक्षात ठेवा. कारण त्यांनी केलेल्या सावकारीतून त्यांची वसुलीच झाली नाही. दुष्काळामुळे त्यांना पैसे घेतात आले नाही. बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरे झाले देवा दिवाळी निघाली. माझी काय अडचण आहे हे मला समजून घेता आलं पाहिजे, हे मला जाणून घेता आलं पाहिजे, आणि त्या अडचणीवर मी मात कशी करीन याचा विचार केला पाहिजे. पण ध्येयाशी जर माझं अंतःकरण जुळलं असेल तरच तुम्ही परमार्थ करून समोर जाता म्हटलं की माया आघात केल्याशिवाय राहत नाही. जगातले लोक विरुद्ध उभे राहिल्याशिवाय राहत नाही. हे होतच असत. आपल्याच कानाने आपलीच निंदा नालस्ती आणि आपलाच अपमान ऐकावा लागतो. तीच तर परीक्षेची घडी असते. आपली गुरूंवरच्या श्रद्धेच्या परीक्षेची ती घडी असते. संतान इतके नाव कोणालाच नाही ठेवले, लक्षात ठेवा. हिटलरला सुद्धा लोक गेल्यानंतर नावं ठेवत होते. समोर नावं ठेवायचा जर विचार केला तर तो संपवून टाकत असे. असे हिटलर अजूनही आहेत. त्यांची नावं घेण्याची गरज नाही आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जैसा धनुष्य चढविला अभ्यासे वेद धरिला, बाण लक्षुनी ओढीला लक्ष भेदी. लक्ष धुसर होता कामा नये, लक्ष बाजूला जाता कामा नये, श्रद्धा डळमळीत होता कामा नये. प्रसंग मनाच्या प्रतिकूलतेचा आला तरी सुद्धा माझी श्रद्धा जर डळमळीत होत असेल तर ती खरी श्रद्धाच नव्हती. आता माझं वय झालेलं आहे, आता माझ्या त्यांनी काय होणार, पुढच्या जन्मी करू, आता सिरियल पाहू. खऱ्या अर्थाने ध्येयाप्रती श्रद्धाच नाही. माझी जर तशी तळमळ आणि श्रद्धा नसेल तर मला नाही साधणार. आणि या दृष्टीने नेहमी विचार करा आणि जागे व्हा. असेल श्री गुरूंच्या शब्दांना माझ्या अंतःकरणामध्ये एक वजन असेल, माझी अपार श्रद्धा असेल तर ते शब्द कुठल्या कुठे घेऊन जातात. आणि नाही तर साध्या व्यवहारातही आनंद मिळवता येत नाही. म्हणून शांत प्रसन्न आणि आनंदी राहून नेहमी जीवन जगावं. जसे आहे तशा स्थितीत. कळतंय मला कोण बघताय तेही कळतंय मला. अंतःकरण वृत्ती शांत झाल्याशिवाय ब्रह्मतल्लक्ष मुच्यते नाही होत. शुद्ध शांत मन याला मनाची उपशमा असं म्हणतात. श्री गुरूंचे शब्द ऐकण्यासाठी तयार असत. केवळ शाब्दिक ज्ञान पुरेसं होत नाही. अशा पद्धतीने विचार केला तर आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. अर्जुन मनाने शांत झाला होता आणि भगवंताच्या उपदेशासाठी त्याचे
मनाचे कान केले होते. त्यांनी आपल्या मनाचे कान केले होते, म्हणजे मन कानात जाऊन एकवटलं होतं. रिसेप्टिव्हिटी. एकाग्रतेसाठी यामुळे उपासना करावी लागते. आणि ही उपासना ओंकाराच्या माध्यमातून करायची आहे. ओंकार हे आलंबन आहे, ओंकार हे चित प्रतिबिंब आहे असं म्हणायला हरकत नाही. एकदा हे कळलं की भेद पूर्णपणे संपून जातो. संपूर्णतः भेद संपून जातो. या पद्धतीने जर मी विचार केला तर आपल्या लक्षात येईल की निर्गुण आणि निर्विशेष जे चैतन्य आहे ते अंतःकरणाच्या उपाधीमधून आहे. वस्तुतः दोघांच्याही मध्ये भेद नाही आहे. पण आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही भेद दृष्टीने शोधतो आणि एकाचे दोन करतो, अद्वैतात द्वैत करतो. म्हणून साधकाने हा प्रमाद कधीच करू नये. म्हणून अप्रमत्तेन वेद्धव्यम म्हटलंय. मंत्र म्हणत असताना काय म्हटलंय? अप्रमत्तेन वेद्धव्यम. अप्रमत्तेन वेद्धव्यम म्हणजे प्रमाद करू नका. प्रणवो धनु शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यम उच्यते. अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. हा प्रमाद कसा चुकवायचा या दृष्टीने आपलं जे चिंतन आहे हे चिंतन अप्रमत्तेन वेद्धव्यम हे आपण उद्या सकाळी बघणार आहोत. थोडे दिवस श्रुती स्मृतीला अनाउन्समेंटला लिंक येईपर्यंत आपलं ग्रुप बघा. आम्ही लवकरात लवकर या आठवड्यात तेवढा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. बरेच दिवसांनी तरीही आपण एवढ्या संख्येत उपस्थित राहिला श्रुती स्मृतीला लिंक नसताना, आणि म्हणून तुमचं कौतुक करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी.